हॅलो सर्वांना. हे बघा, हे टॉईज आहेत ना, हे असे टॉईज ठेवतात. तिला तिचे टॉईज असतात. ही अशी झोपून जाते ती सकाळी शाळेला जातात. अरे एक टॉईज कुठे पडला इथे. हे बघा, हे असे तिचे खेळणी ती ठेवून जाते बेडवर आणि मग तिला आल्यावर ते बघायला लागतात त्यांना. हॅलो सर्वांना. आपल्या आयुष्यामध्ये हे ना बहुतेक वेळा आपल्याला नको त्या व्यक्तीच्या पायाशी जावं लागतं, आहे की नाही. आणि मग तिथून आपण त्या व्यक्तीबद्दल घाणेरडं बोललेलो असतो दुसऱ्याजवळ, किंवा तोंडावर बोललेलो असतो, आणि परत आपण त्याच्याच पायाजवळ जायचं. म्हणजे ही देवाने तुम्हाला दिलेली केवढी मोठी शिक्षा आहे, नाही का? हो की नाही? की त्याच्याच पायाकडे जायचं, त्याच्याच पाया पडायच्या, आणि त्याच्याशिवाय जर आपलं काम होत नाही तर मी म्हणते ही देवाने दिलेली तुम्हाला शिक्षा आहे. आणि देव देतो माणसाला शिक्षा वेळोवेळी, क्षणाक्षणाला. परंतु माणसाच्या माणसं ते ओळखत नाही की अरे देव मला काहीतरी शिक्षा देत आहे ना. कारण का ह्याच व्यक्तीच्या पायाजवळ मला का नेत आहे? कारण का काहीतरी कारण असेल देवाचं, हो की नाही. आणि ह्याच व्यक्तीच्या पायाजवळ सतत नेहमी अरे दुसरी व्यक्ती शोधा बाबा, आणि तिच्या पायाजवळ जा, तिच्या पाया पडा 100 वेळा. मला काही वाटणार नाही. मला उलट आनंद वाटेल की अरे चला, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे माझी जागा दुसऱ्यांनी घेतली. नाही की नसते हॉटेलमध्ये जायचं, खायचं, फोटो टाकायचे व्हॉट्सअपला. त्याने होत नसतं हो, माहिती का. त्यासाठी पाठीमागे खंबीर उभं राहावं लागतं. नाही तर नुसतं जायचं, एन्जॉय. आपला वेळ चाललाय ना, आपला वेळ तर चांगला चाललाय ना, हे बघतात काही नातेवाईक. परंतु त्यांना हे माहिती नसतं की तुम्ही ज्याच्याशी एन्जॉय करता ना, ती व्यक्ती पण खूप हुशार आहे. ती काय अलिबागवरून नाही आलेली की ती तुमचा स्वभाव ओळखत नाही. ती सर्व ओळखते. पण काय, तिची मजबुरी असते हो. मजबुरी का ना महात्मा गांधी. म्हणून चालतं आपलं की चला जाऊ द्या, मरू द्या, माझी पण वेळ चांगली ना, मला तरी कोण आहे, असं असतं ते. त्यामुळं ते एकमेकाला जमवून घेतात. धन्यवाद.